नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तास आयोजित स्मार्ट वुमन परिषदेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, श्रावण आला की व्रतवैकल्य येतात, सण येतात. हे सण जे आपल्याला उत्साह देतात, आनंद देतात, ते आपण अगदी फार पूर्वापासून, अगदी आपल्या पूर्वजांपासून आपण ते साजरे करत आलेले आहोत, अगदी कुटुंबाबरोबर एकत्र बसून. पण आज व्रतवैकल्य करताना तशी परिस्थिती आहे का? ज्याप्रमाणे आपण ती व्रतवैकल्य आखली गेली होती त्याप्रमाणे ती व्रतवैकल्य होत आहेत का? आजची स्त्री जी उंबरठ्याबाहेर पडलेली आहे, जिच्या या उंबरठ्याबाहेर पडण्यामुळे तिच्याबरोबरच तिच्या कुटुंबाचं जीवनही गतिमान झालेलं आहे. ही स्त्री आज चूल मूल सांभाळतानाच नोकरीही सांभाळते आहे आणि हे सगळं करत असताना ती व्रतवैकल्यही करते आहे. का करते आहे आणि ती जे करते आहे व्रतवैकल्य ती खरोखरच मनापासून करते का? या आजच्या आधुनिक धावपळीच्या जीवनामध्ये या व्रतवैकल्यांचं खरंच काय महत्व आहे? ही व्रतवैकल्य आजही आपल्याला आधीचाच मानसिक शांतता देतात का? आणि मुळात या व्रतवैकल्यांमध्ये आजच्या काळानुसार काही बदल झाले पाहिजेत का? या सगळ्या प्रश्नांचा आपण आज इथं वेध घेणार आहोत. त्याचप्रमाणे ही व्रतवैकल्य, पूर्वीची व्रतवैकल्य आज आपण नव्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि यासाठी या प्रयत्नामध्ये आपल्याला सहभाग आपल्याला मिळणार आहे तो आपल्या मान्यवर पाहुण्यांचा आणि त्याचबरोबर डोंबिवलीकर प्रेक्षकांचा सुद्धा. सर्वप्रथम मी पाहुण्यांची ओळख करून देते. आपल्याबरोबर आहेत सुचिताताई वर्तक. सुचिताताई वर्तक या ज्ञानप्रबोधिनीच्या डोंबिवली शाखेचा प्रमुख आहेत आणि त्या पौरोहित्यही करतात. आणि त्याचबरोबर आपल्याला दिसते आहे ती जय मल्हार मालिकेतील बानू अर्थात ईशा केसकर. ईशाही आपले काही अनुभव आपल्याला सांगणार आहे. डॉक्टर सुचेता सावंत या आयुर्वेदिक तज्ञ आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर सुचेता सावंत या भारतीय सण, व्रतवैकल्य आणि आधुनिकता यावर संशोधन करतायत, PhD करतायत. त्यांचा यावरचा अभ्यासही मोठा आहे, त्यामुळे त्यांचेही अनुभव आपल्यासाठी तितकेच महत्वाचे आहेत. आणि त्याचबरोबर इथं जमलेल्या सगळ्या डोंबिवलीकर प्रेक्षकांचे सुद्धा मी मनापासून स्वागत करते आणि चर्चेला सुरुवात करणार आहोत. सर्वात आधी मी इथं जमलेल्या प्रेक्षकांना विचारणार आहे. इकडे डोंबिवलीकर मैत्रिणी आहेत, त्यांच्यापैकी आपण आधी विचारूया की तुमच्यापैकी किती जणी व्रतवैकल्य आजही करता? मी सोमवारचं व्रत करते, कारण आमचा देव गौतमेश्वर आहे, त्यामुळे शंकराचं व्रत करते. उपास पण ही फार पूर्वीपासून तुम्ही करत आहात? अच्छा, बरं. आणि या पुढची पिढी करते? नाही, सून वगैरे नाही करत, आम्ही करत. कोण नाही करत म्हणजे अजिबात आतापर्यंत केलेले नाही आहेत किंवा नाही करत काही कारणांमुळे? त्या कोण आहेत नाही करत? लहानपणापासूनच आईनी सांगितलं किंवा वडिलांनी सांगितलं की व्रतवैकल्य याच्यापेक्षा तू जे काम करतेस त्याला जितकं महत्व देतेस तेच एक व्रत म्हणून कर. बरं. त्यामुळे मी खरोखरच नाही करत. पण कधी खंत नाही वाटली? तुम्ही म्हटलं आई वडिलांनी सांगितलं, सासरकडे आल्यानंतर सासरी पण माझ्या तेच संस्कार होते. माझ्या सासूबाई सुद्धा वटपौर्णिमा वगैरे काही करत नव्हत्या. बरं. आणि यानंतर आता आपण पाहुण्यांकडे वळूया. सुचिताताई, आता आपण जे पाहिलेलं आहे की व्रतवैकल्य आणि आधुनिकता जो आता आपला विषय आहे, आताच्या या महिलांच्या पण दोन्ही मतं जाणून घेतलेली आहेत. तर खरंच ही व्रतवैकल्य आपल्याला आजच्या जीवनामध्ये किती महत्वाची आहेत, काय सांगतात? ही व्रतवैकल्य महत्वाची आहेत, पण तो ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. म्हणजे त्या जसं आता म्हणाल्या की मला त्यात कोणती खंत वाटली नाही, असं तुम्ही जर मनाने स्वीकारून जर एखादं व्रत केलेलं नसेल किंवा काही केलं नसेल तर, पण कुणाच्या भीतीपोटी, कुणी सांगितलं म्हणून दडपणापोटी जर व्रत करत असाल तर त्यात तुमचा भाव नाही आणि केवळ कोणी सांगितलंय म्हणून तुम्ही व्रत करत असाल तर त्या व्रतामागं श्रद्धा नाही, मग ते केवळ एक कर्म होतं निव्वळ केलेलं. त्यामुळे त्या व्रताला अर्थ नाही. तर समजून उमजून सार्थतेने केलेलं व्रत हवं, त्यामागचा भाव असणं गरजेचं आहे. डॉक्टर सुचेता, मी तुमच्याकडे येते. ही व्रतवैकल्य आजच्या जीवनात आपल्याला काय शिकवतात, त्याचे काय फायदे आहेत, काय सांगाल? व्रतवैकल्यांचे फायदे जे आहेत तर त्याच्या आधी आपण थोडंसं व्रत म्हणजे काय हे समजून घ्या. व्रिय संवरणे म्हणजे तुम्हाला देवाच्या भेटीला जायचंय. उपावृत्तस्य पापेभ्यो, पापांपासून दूर जा आणि गुणांचा सहवास करा. गुणैही सहवास, गुणांचा सद्गुणांचा सहवास करा. आपण काय केलंय? फराळ केलाय उपवासाचा, फलाहार नाही. आपण आता त्याचा फराळ करतो. तुम्हाला जर भुक्तिदेव हवा असेल, भक्तिदेव नकोय तुम्हाला, तर तुम्हाला त्यातला राम मिळणार नाही. फराळाला तुम्ही राम राम करा. खरं शास्त्र काय आहे ते जाणून घ्या. सगळ्या हिरव्या भाज्या ज्या श्रावणामध्ये उपलब्ध होतात त्यांचं सेवन करणं. त्याप्रमाणे ती जी ऋतुचर्या आहे, वर्षा ऋतुचर्या, त्याच्यामध्ये लंघनाचा उपदेश म्हणजे उपवास आहे. श्रावणामध्ये आता श्रावणी सोमवार या बाई करतात तर त्याच्यामध्ये आपण शिवामुठी वाहतो.
श्रावणामध्ये ज्या शिवामुठी वाहतो त्याचीच कढणं पूर्ण वर्षा ऋतूमध्ये घ्यायला आरोग्यशास्त्राने सांगितलेले. म्हटल्यानंतर आपण जो साबुदाणा शेंगदाणा खातो किंवा बटाट्याचे चिप्स खातो, तळलेला जास्त खातो, म्हणजे उपवासाच्या दिवशी आपण चुकीचा मिथ्या आहार करून त्या जे आपले पुराणकार आहेत किंवा जे आपले शास्त्रज्ञ होती, आहार शास्त्रज्ञ, त्यांनी फार विचार करून आपला नाठाळ कान पिळलेला आहे की अशा पद्धतीने तू जर उपवास केला नाहीस तर तुला पाप लागेल. पाप म्हणजे तसं पाप नाही, लौकिक पापाचा अर्थ घेऊ नका. पापमा म्हणजे रोग, म्हणजे तुझ्या मागे रोग लागतील असा जर अर्थ आपण घेतला तर आपल्याला लंघन लक्षात येतं. ही जी शिवामूठ आहे त्याचंच कढण घ्यायचंय. एखादी जी विचार करणारी मुलगी आहे, जी जॉब करते, जिला सगळं सुज्ञ आहे, ही म्हणणार नाही मला हे उपवास वगैरे नको, त्यापेक्षा मी माझा नॉर्मल दिवसभरात जे डबा खाते तो माझा पुष्कळ चांगला, हा उपवासाचा पदार्थ मला नको. अशा पद्धतीने हळूहळू आपले उपवास मागे पडत चालले. नक्कीच. पुन्हा एकदा मी आपल्या डोंबिवलीकर पाहुण्यांकडे जाणार आहे आणि यावेळी मी विशेषतः सुनांना आणि सासवांना, लेकींना आणि आईंना प्रश्न विचारणार आहे. त्यापैकी मला एक असा प्रश्न विचारायचा आहे, विशेषतः आधी सुनांना, की तुम्ही तुमच्या मनाने ही व्रत करता का, की केवळ आई काय बोलेल किंवा काय बोलेल यामुळे ही व्रत होतात? मुळात म्हणजे माझ्या सासूबाईंनी मला असं काही जबरदस्ती असं नाही, पण मी स्वतःच नोकरी करणारी असल्यामुळे सकाळी उठून जाणं आणि उपवास केल्याने आपल्या शरीराला त्रास, ऍसिडिटी वाढते आणि डोकेदुखी, संध्याकाळी नैवेद्य दाखवायच्या वेळेला माझंच मी डोकं घेऊन बसणं म्हणजे तेही बरोबर नाही. मी सुरुवातीला उपवासाचं केलं, पण मग ते शेवटी मलाच जाणवलं की त्याच्यापेक्षा खरोखरच डेली रुटीन प्रमाणे पोळी भाजी घेऊन डब्यातून जाणं आणि फक्त देवाला मनाने मानणं ह्याच्यातच मी आता ह्याला आलेले आहे, निश्चयाला आलेले आहे. माझ्या सुनेनी जर उपास करून तिला जर खूप त्रास वगैरे असेल तर मी तिला सांगते, तू अजिबात उपास करू नको, नेहमीच आहे ते घे, फक्त चांगली वाग. वागताना चांगलं वागलं की परमेश्वर आपल्याला आपोआप त्याच्याबद्दल काही चांगलं फळ देतो. एक सुंदर विचार आहे. आणि यानंतर आता मी मान्यवर पाहुण्यांकडे वळणार आहे. सुचिताताई, आता आपण बघितलेलं आहे की जॉबमुळे खरोखरच शक्य होत नाही, म्हणजे ही जी आता मध्यम पिढी आहे आणि ती आणि उद्याची पिढी, यांना या व्रतवैकल्यांचं महत्व कसं समजावून सांगावं? महत्व सांगताना आपल्याला व्रतवैकल्य म्हणताना आता आपण बघितलं की व्रत म्हणजे फक्त उपवास नसतो, तर त्यामागं आपली दानाचीही हे आहे. म्हणजे सोमवारी, श्रावण सोमवारी जो उपवास केला जातो त्याबरोबरच नवीन लग्न झालेल्या मुली शिवामुठीचं व्रत करतात. तर एक मूठ दर सोमवारी वेगळं वेगळं धान्य एक मूठ हे शंकराच्या पिंडीला वाहिलं जायचं. म्हणजे पूर्वीपासून ही हे आहे, आपल्याकडे पद्धत आहे. तर हे एक मूठ धान्य आता मी नवीन पद्धतीने असं म्हणेन की हे एक मूठ धान्य तुम्ही देवापाशी बाजूला काढून ठेवा. शंकराच्या पिंडीवर वाहून ते निर्माल्यात ह्याच्यात वाया जाण्यापेक्षा एक मूठ धान्य तुम्ही काढून ठेवा. आणि आता तुम्ही एवढ्या करिअरिस्ट सगळ्या आहात तर तुम्हाला शक्य आहे, एक मूठ नाही, जरूर तुम्ही 1 किलोही काढून ठेवू शकता आणि ते धान्य गरजूंना तुम्ही द्या. हे आपलं दानाचं महत्व आहे. यानंतर मी ईशाकडे येते. ईशा, इथं बसलेल्या सगळ्यांनाच एक प्रश्न असा मनात आहे, कारण ईशाचं आम्ही बानूरूप बघितलेलं आहे, पण ईशा व्रतवैकल्य करते? खरं तर नाही करत, कारण आतापर्यंत जी तुम्ही येणारी पिढी जी म्हणतायत, जी आता चालू होतीये, त्यातली मी एक आहे 23 वर्षाची. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या ताई जसं म्हणल्या तसं माझी आई सुद्धा एक वर्किंग वुमन आहे आणि तिने कधीच व्रतवैकल्य केली नाही. मला ह्याच्यात खरं तर सांगायला काही कमीपणा वाटत नाही. याचं कारण असं की त्या म्हणल्या तसं की एक प्रॉपर वेळेला इसेन्शियल आहार आपल्या महाराष्ट्रात इतका किंवा आपल्या मराठी लोकांचा जो आहार आहे तो सगळ्यात उत्तम आहे. आता आम्हाला आमचे डायटिशियन सुद्धा हे आम्हाला सांगतात की तुम्ही 2 वेळेला पोळी खाणं आणि सूर्यास्ताच्या अगोदर जेवणं वगैरे ह्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमचं वजन तुमच्याच त्याचं एक संतुलन राहतं. आणि हे सगळं करताना माझ्या आईने मला हे सांगितलं, पण माझी आजी करत होती, माझी पंजेतजी करत होती. नाही असं नाही, घरात प्रथा होती, पण ते जसं सगळ्यांच्या सोयीनुसार आणि ह्याच्याप्रमाणे होतं, आवडीनुसार होतं, तसं माझ्या आईने व्रतवैकल्य कधी केली नाहीत. पण ह्याचा अर्थ असा नाही की मला त्याची माहिती नाहीये. आपलं कर्म हे आपली सगळ्यात मोठी उपासना आहे आणि ती आपल्याला कदाचित देवापाशी नेते. डॉक्टर सुचेता, मी तुमच्याकडे येते. तुमचा अभ्यास आहे व्रतवैकल्यांवर विशेष म्हणून, की आधीच्या काळी का म्हणून ही व्रतवैकल्य आखली गेली किंवा ही का सुरुवात झाली? आता चैत्र गुढीपाडवा आहे, वसंत ऋतूची सुरुवात आहे ही. वसंत ऋतू आणि तो संक्रमण काळ,
तुम्ही या काळामध्ये 2 ऋतू एकत्र येतात आणि चैत्रातला आपण गुढीपाडवा सण साजरा करतो. सकाळी आपण तेव्हा कडुलिंबाचं भक्षण करतो. निंब भक्षण सांगितलेलं आहे. ती जी चटणी असते ती कडू, तिखट आणि तुरट, म्हणजे त्याच्यामध्ये आपण हिंग पण टाकतो, थोडा ओवा टाकतो, असं बनवतो आपण ते मिश्रण. कोणी कोणी फक्त कडुलिंबाचा फुलोरा आणि पानं वाटून ते सकाळी उठून घेतात. हा आहार वसंत ऋतूमध्ये म्हणजे पूर्ण चैत्र महिन्यामध्ये जर तुम्ही रोज औषध म्हणून जर हे चाटलं तर कफाचे विकार होत नाहीत. प्रत्येक सणामागे आरोग्याचा हेतू आहे, तुमचे हॉर्मोन्स रेग्युलेट करण्याचा हेतू आहे. त्यांनी तुळशीचं पण एक उदाहरण सांगितलं की तुळशी लावावी, पण त्यांना सांगता येईना की तुळशी कफावर हे करते. तुळशी ही ॲडॅप्टोजेनिक प्रॉपर्टीज आहेत तुळशीमध्ये. ती तुमच्या मानसिक हॉर्मोन्सचं पण संतुलन करते. त्यामुळे तुळशीला फेऱ्या मारणारी जी स्त्री आहे तिला हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा मेनोपॉझल कंप्लेंट्स होणार नाहीत. आणि हे हळूहळू ती अँटी कॅन्सरच आहे. त्यामुळे तुम्ही जे पान खाता तुळशीचं, त्याच्यामुळे कॅन्सर हा आजार होऊ नये याची सोय तुम्ही करून ठेवली शरीरामध्ये. असं आपल्या प्रत्येक छोट्या छोट्या विधींमागे शास्त्र आहे, आरोग्यशास्त्र आहे. आपण ते समजू शकत नाही, आपलं दुर्दैव. आज आपण इथं व्रतवैकल्य आणि आधुनिकता यांचा संगम कसा घालावा, या व्रतवैकल्यांमध्ये काही बदल झाले पाहिजेत का, याविषयी चर्चा करत आहोत. आपल्याबरोबर मान्यवर पाहुणे आहेत, डोंबिवलीकर मित्रमैत्रिणी आहेत. आपल्यापैकी प्रत्येक जण या टीव्ही मालिकांमध्ये इंटरेस्ट घेत असतो. या टीव्ही मालिकांमध्ये होत असलेल्या सगळ्या घटना बारकाईनं बघत असतो. या टीव्ही मालिकांमध्ये ज्या विशेषतः अगदी कुटुंबाशी निगडीत आहेत, सासवा सुनांशी निगडीत आहेत, यामध्ये आणखीन एक भाग येतो तो म्हणजे व्रतवैकल्यांचा. तर विशेषतः पौराणिक मालिकांविषयी जर बोलायचं झालं तर त्यांचाही पगडा जनमानसावर खूप दिसून येतोय. आपल्या बरोबर इथे जय मल्हार फेम बानू ईशा केसकर आहे. आपण ईशाशी बोलूया याविषयी. ईशा, जसं तू मगाशी म्हणालीस की तू व्रतवैकल्य करत नाहीस, पण जय मल्हार मधली बानू जी आम्ही बघतो आहोत ती पूर्णतः वेगळी आहे. या मालिका तुझ्यावर काय परिणाम झाला, कितपत परिणाम झाला, किंवा तुझं काही मत बदललं यानंतर? हो, माझं बऱ्याच ह्यांनी मत बदललं, खूप 99% कारण असं की मला व्रत आणि वैकल्य म्हणजे उपास एवढंच माहिती होतं. बानू करताना एका वर्षात मी साधारण 6 ते 7 मेजर व्रत केली आणि तेव्हा मला जाणवलं की व्रत ही फक्त उपास करणं नाहीये, तर हिंदोळा व्रत होतं किंवा हळदीचं शिवलिंग करण्याचं व्रत होतं माझं. मग देवाला 3 वेळा, तेही ठरलेले काहीतरी हे होते, मला पक्का आठवत नाहीये, पण 3 असे महिने होते ज्याच्यामध्ये मी देवाला 3 वेगळ्या प्रकारचे प्रसाद हे करत होते, नैवेद्य दाखवत होते. त्यातलं एक होतं सुगंधित जल, एक होते बुंदीचे लाडू आणि एक होते जिलेबी. आता हे सगळं करताना मी इतकी मजा केली आणि इतकं गुरफटून काम केलंय मी की मी विसरून गेले की मी खरंच हे खोटं व्रत करतेय. मी अख्खा दिवसभर बेलपत्र वाहिली आणि हे सगळं मी केलं आणि आज मला आता त्याचं सगळ्याचं महत्व माहितीये. आणि जे मला युजलेस वाटत होतं, जे ज्ञान मला नकोसं वाटत होतं किंवा ज्याची आत्ता मला गरज नाहीये हे वाटत होतं, ते आज माझ्याकडे आहे आणि त्याची किंमत कळतेय मला. आणि उद्या जेव्हा माझी मुलं मला का रे, का ग आई, का आहे करायचं, आई हे का असतं, हे जेव्हा विचारतील तेव्हा मी त्यांना उत्तर देऊ शकेन. म्हणजेच त्यांना ती व्रतवैकल्य समजण्यात या मालिकांचाही कुठेतरी हातभार लागतो आहे. तर याविषयी तुम्ही काय सांगता? नवीन ही जी आहे पिढी, यांनी जाणून घेतलं तर त्या मुलांना त्या सांगू शकणार आहेत. त्यामुळे त्यांनी व्रतवैकल्य करणं म्हणजे आता जसं ह्या ताईंनी सांगितलं की थोडंसं आपण गावढळ आहोत किंवा आपण असं न मानता नवीन ह्या सगळ्या पिढीनी सुद्धा हे समजून घेऊन व्रत करण्याकडे जर कल केला तर आपल्या मुलांना त्या सांगू शकतील की व्रत का करायची. आणि हे सण आणि व्रत सगळ्यांनी करावीत, याच बाजूची मी आहे. एक साधारण वटपौर्णिमेचं आपण घेऊया की आजी किंवा मावशी वडाच्या झाडाभोवती धागा घेते आणि गोलगोल फिरते. म्हणजे हे किती कार्टून सारखं दिसतं. आणि मग माझ्या मैत्रिणीने जर बघितलं मला असं करताना तर त्या काय म्हणतील, किंवा हे किती मूर्खपणाचं आणि अडाणीपणाचं लक्षण दिसेल, असा विचार करून त्या व्रताकडे दुर्लक्ष करणं म्हणजे खरोखर तुमच्या आरोग्याकडे तुम्ही पाठ फिरवणं आहे. चांगलं सुप्रजनन व्हावं म्हणून आम्ही वैद्य मंडळी वटांकुर जे असतात त्याचं नस्य करतो. म्हणजे नाकामध्ये काही औषधी बनवून नाकामध्ये ड्रॉप्स टाकणं. वडाचं झाड हा ऑक्सिजनचा एक स्रोत आहे फार मोठा. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगितलं तर एक 500 लोकांना साधारणपणे अर्धा तासपर्यंत प्राणवायू पुरवू शकतं. एवढ्या जास्त प्रमाणामध्ये प्राणवायू सोडतं ते झाड. इव्हन रात्री सुद्धा, रात्री
कार्बन डायऑक्साईड येतो ना झाडांमधून, पण वडाच्या झाडामधून रात्री सुद्धा प्राणवायू उत्सर्जित केला जातो. वडाच्या झाडाचा परीघ प्रचंड असतो. शारीरिक व्यायाम होणं म्हणजे ती झाडाची फांटी आपण आता तोडून आणतो ती प्रथा अतिशय चुकीची आणि कधीही शास्त्रीय नाहीये. व्रत त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये जर तुम्ही केली, बरोबर, आधुनिकतेच्या नावाखाली शॉर्टकट्स करू नका, रेडीमेड गोष्टी तुम्ही आणू नका. नमस्कार. मला असं सांगायचंय की मगाशी बाणाताई जसं म्हणाला आणि तिकडे आजीही म्हणाला की व्रतवैकल्य किंवा उपवास करण्यापेक्षा आपलं कर्म सिरियसली करा. उपवास आपण करतो त्यामुळे जर देव सुखी होतो असं मला वाटत नाही, कारण जर तसं असतं तर भारतात खूप गरीब लोक आहेत किंवा भिकारी गरीब अशी खूप माणसं आहेत, तर ती खूप सुखी झाली असती, कारण ती 2-2 दिवस त्यांचा उपवास असतो. त्यामुळे मला असं म्हणायचंय की आपण उपवास करण्यापेक्षा आपण कर्म करा किंवा दान करूया. संतांनी सांगूनच ठेवलेलं आहे की जैसे त्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर. त्यामुळे मला असं म्हणायचं की जशी आपण व्रतवैकल्य करतोस तशीच आपण काही कर्म केली, चांगले कर्म केली पाहिजेत किंवा दान केली पाहिजेत किंवा गरिबांना मदत केली पाहिजे असं मला वाटतं. ते प्रेक्षकांना आणखीन काही प्रश्न असेल तर बोला. आपण जी व्रतवैकल्य करतो ते फक्त बायकाच का करतात, पुरुष का नाही करत? मला शास्त्रीय कारणाने असं हवं. स्त्री आणि पुरुष दोघांना सांगितलंय पुरी शेते इति पुरुष. शरीररूपी म्हणजे शरीररूपी नगरामध्ये स्त्री पुरुष दोन्ही पण आले ना त्याच्यामध्ये. म्हणून असं काही कुठे शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही की फक्त व्रत वैकल्य हे स्त्रियांनीच करायचे असतात आणि पुरुषांनी करायचे नसतात. आपण श्रावणात कांदा लसूण खाऊ नये असं म्हणतो, मांसाहार पण निषिद्ध असं म्हणतो, तर याचं मागे आताच्या नवीन पिढीला सांगण्यासाठी शास्त्रीय कारण काय आहे डॉक्टरना? कांदा पटकन कुजणारा पदार्थ आहे, पटकन कुजतो आणि त्याला घाणेरडा वास येतो कांद्याला. तर अशा प्रकारचा कांदा हा पावसाळ्यामध्ये लवकर नासतो, कुजतो, खराब होतो. मधुर विपाकाने, मधुर रसाने आणि शीतवीर्याने तो कफ विकार निर्माण करतो. म्हणून कांद्याचं सेवन टाळायचं आहे. लसूण त्याच्या विरुद्ध शरदामध्ये आपण लसूणाचं सेवन जर केलं तर पित्त विकार प्रचंड प्रमाणात वाढतील. रजोगुण वाढवणारा आहे लसूण, तामसिक आहे. उष्णता शरीरामध्ये वाढवणारा आहे लसूण. श्रावणामध्ये आपण मांसाहार टाळतो. विशेषतः मासे जे आहेत, मासे आपण त्याला त्यांचं प्रजोत्पादन होत असतं माशांचं. जर तुम्ही श्रावणात जर गाभोळ्या असणाऱ्या माश्या धरून त्या जर खाल्ल्या गेल्या, मासे त्यांच्या पोटात अंडी आहेत असे जर जास्त प्रमाणात खाल्ल्या गेले तर काय होणार? वर्षभर तुम्हाला मासेच मिळणार नाहीत. म्हणजे किती शास्त्रीय विचार आहे की त्यावेळेला त्यांना पिल्लं होऊ देत, ते मासे समुद्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढू देत, म्हणजे तुम्हाला पुढे वर्षभर मासे खायला मिळतील भरपूर. आणि तेच मांसभक्षण का टाळायला सांगितलंय? ते पचायला जड आहे. वर्षा ऋतूमध्ये अग्नी दौर्बल्य असतं, म्हणजे भूक लागत नाही, पचनशक्ती मंदावलेली असते, वातदोष वाढलेला असतो. तुम्ही जर जडांना अशा प्रकारचं जर खाल्लं, आमिष ज्याला म्हणतो, जे असं मांसाहार, मटण, मासे, अंडी, चिकन असं खाल्लं तर ते अजीर्ण निर्माण करेल आणि अजीर्णातून वर्षभरात विविध आजार होते. म्हणून तुमच्या आरोग्य रक्षणाच्या दृष्टीने श्रावणामध्ये आपण हे पथ्यपालन करत असतो. नक्की खूपच सुंदर विचार आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं की आमचा हा प्रयत्न आहे की ही व्रतवैकल्य आम्हाला नव्यानं जाणून घ्यायची आहेत आणि खरोखरच या चर्चेदरम्यान आम्हाला ही व्रतवैकल्य नव्यानं समजलेली आहेत. या सगळ्या व्रतवैकल्यांबाबत ही सगळी चर्चा केल्याबद्दल मी मान्यवर पाहुण्यांचे खूप खूप आभार मानते आणि त्याचबरोबर या सगळ्यामध्ये आपलंही मत नोंदवल्याबद्दल म्युलिकर मित्रमैत्रिणींचे सुद्धा मी खूप आभार मानते. या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.